नमस्कार, मी शोभा. स्वाद ऑफ शोभाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला ज्वारीच्या पिठापासून धिरडे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण रेसिपीसाठी. रेसिपी करता लागणारं साहित्य: मी इथे 100 ग्रॅम ज्वारीचं पीठ, एक मोठा कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची 2 बारीक चिरून घेतलेले आहे, तेल, ताक घेतलेलं आहे 2-3 चमचे, चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स आणि हळद घेतलेली आहे. आता हे ज्वारीचं पीठ एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण. त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार, चिली फ्लेक्स, कांदा चिरून घेतलेला, हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेले 2 आहेत आणि थोडंसं 1-2 चमचे ताक आहे. विस्करच्या साहाय्याने व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. ज्या वाटीने पीठ घेतले त्या वाटीनेच पाणी घेते मी. आता ही 1 वाटी घेतलेली आहे. पाणी भरून व्यवस्थित हलवून घ्यायचं गुठळ्या फोडून. पातळसर बनवायचं आहे पीठ एकदम. दोन ते 2.5 वाट्या त्या मोठ्या वाट्याने घातलेलं आहे पाणी मी. आता आपण त्याच्याकरता चटणी बनवणार आहोत. त्यासाठी मी 1 चमचाभर उडद डाळ घेतले, चमचाभर चना डाळ, सुक्या लाल मिरच्या 2 घेतलेल्या आहेत, कांदा उभा चिरून घेतलेला 1, व्यवस्थित परतून भाजून घ्यायचं आहे. चिरून घेतलेला उभा टोमॅटो 1 आहे, व्यवस्थित हलकंसं भाजून घेतलं आहे. त्याच्यामध्ये 4 पाकळ्या लसूण, कढीपत्त्याची पानं घातली, थोडीशी चिंच घालते. आता हे गॅस बंद करायचं आणि पूर्ण गार करून घ्यायचं आहे. एका मिक्सरच्या भांड्यात काढूया आपण हे आणि गार झाल्यानंतर वाटायचं आहे पूर्णपणे. तर गार झालेला आहे. त्याच्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार, थोडासा गूळ ऑप्शनल आहे, हवा असला तर घाला, नाही घातला तरी चालेल, आणि चटणी वाटून घ्यायची. आता चटणी करता फोडणी तयार करू. 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घातलेली आहे, 1/2 चमचा, कढीपत्त्याची पानं 8 ते 10, थोडासा हिंग घालते. गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी आता चटणीवरती ओतायची आहे. चटणी आता गॅसवरती तवा तापायला ठेवलेला आहे. आपण घावणं घालायला घेऊया. धिरडं सगळ्या बाजूने व्यवस्थित फुलपत्राच्या साहाय्याने घातलंय मी. वरून थोडंसं तेल सोडायचं. तुम्हाला जर मोठे जमत नसेल तर छोटे छोटे बनवलं तरी चालतं. वरून झाकण ठेवायचं. गॅस मीडियम ठेवायचा आहे. बघा कडा सुटलेल्या आहेत. आता व्यवस्थित कुरकुरीत झालं आहे. आता एक बाजू, आता दुसरी बाजू पण भाजून घेऊया अशी. खमंग असं अशाच प्रकारे बाकीचे आपण धिरडे बनवून घेऊ. हे बघा झालेले धिरडे बनवून झालेले आहेत. सोबत चटणी, सॉस
मस्त खायला लागतात. झटपट असे होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकन आहे ते दाबायला विसरू नका, कारण येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. थँक्यू.